हलव्याची उडद मेथी. खोबऱ्याच्या दुधाने बनवलेली ही फिश करी अतिशय चविष्ट लागते. आम्ही उडद मेथी फक्त हलवा म्हणजे काळ्या पापलेटची बनवतो. बांगड्याची बनते, पण मी कधी बनवली नाही. 2 मोठे चमचे तांदूळ आणि 2 मोठे चमचे उडदाची डाळ, त्याच चमच्याने अर्धा चमचा मिरी, पाव चमचा मेथी दाणे वेगवेगळे भाजून घ्यावे. प्रत्येकाचे भाजण्याचे पॉईंट वेगवेगळे असल्यामुळे ते वेगवेगळे भाजावे. तांदूळ आणि उडीद गोल्डन करायचे आणि मिरी आणि मेथीचे दाणे लिटरली इथे तिथे फिरायला लागतात की बस मिक्सरला पावडर करून घ्यायची. नारळाचं जाडं आणि पातळ दूध करून ठेवून द्यायचं. मग कढईत बारीक चिरलेला कांदा आणि खोबऱ्याचं तेल घालून हा असा डवला वापरावा फिश करीसाठी, म्हणजे करीसकट मासा उचलायला सोपा पडतो. कांदा गोल्डन झाला की त्यात उडद मेथीची पावडर, हळद आणि मिरची घालून एकसारखं करून घ्यावं. गोल्डन कांद्यात आणि खोबरेल तेलात सर्व मसाले एकसारखे झाले की त्यात चिंचेचा कुवळ आणि पातळ नारळाचं दूध घालून एक उकळी आणावी. उकळी येईस्तोपर्यंत गॅस मोठा ठेवू शकता आणि छान उकळी आली की गॅस बारीक करून लगेचच जाडं दूध घालावं. जाडं दूध घालायच्या आधी हे नक्की करा की गॅसची फ्लेम एकदम बारीक असेल. मीठ ॲडजस्ट करून मग 1-2-3 मिनटं सतत ढवळत शिजू द्यावी. करीची कन्सिस्टन्सी डबल्याच्या पाठी पाहावी. त्याला असं काहीच लागलेलं नसेल ना तर समजावं की करी पातळ होणार आहे. तर थोडंसं तांदळाचं पीठ घालून एकजीव झालं की पहा, आता करी या डबल्याला चिकटत आहे, तर कन्सिस्टन्सी परफेक्ट होणार आहे. मग मीठ आणि हळद लावलेले हलव्याचे पीसेस एकापाठोपाठ घालून बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिटात परफेक्ट शिजतील. गरम गरम भाताबरोबर किंवा छानशा तूप लावलेल्या फुलक्याबरोबर नाहीतर पावाबरोबर सुद्धा मजा येते बरं का.